मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 26 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आजचा रिव्ह्यू पण कसला धमाकेदार दाखवलाय त्यांनी. सुरुवातच मस्त केली आहे. नागराज अर्जुनला म्हणत असतो, मला तुरुंगात डांबून ठेवलंय तर तुम्हाला खूप मोठा तीर मारलाय असं वाटतंय ना. पण हा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे, कारण खरं काय आहे खोटं काय आहे हे तुम्हाला समजतच नाहीये. तुम्ही खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं समजताय. नाही समजलं ना. तुमच्या डोळ्यासमोर एक सत्य लपलंय जे तुमचं प्रिय घर पोखरतंय. मी ते सत्य तुम्हाला सांगणार नाहीये. मी वाट बघणार मी तो खेळ रंगण्याची आणि तुमचं घर बिघडण्याची सुद्धा. तुमचं आयुष्य म्हणजे ना एक मयसभा आहे. मयसभा. मयासूर नावाच्या राक्षसानं पांडवासाठी एक मयसभा उभारली होती ना, त्या मयसभेमध्ये पांडवांचा पूर्ण गोंधळ उडाला होता. पाणी कुठली, जमीन कुठलं, काहीच कळत नव्हतं पांडवांना. तुमचं पण आता असंच होणार आहे तुमचं आता. कारण तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सत्य तुम्हाला माहितीच नाहीये. कारण तुम्ही जमिनीला पाणी आणि पाण्याला जमीन समजताय. काय रे अर्जुन, स्वतःला खूप हुशार समजतो ना तू? मग तुझ्या आयुष्यातल्या या मयसभेतल्या मायाजालातून बाहेर पडून दाखवच मला. चॅलेंज आहे तुला माझं. तुझ्या कुटुंबाचं सत्य शोधण्यासाठी तुला माझ्या पायावर नाक घासावंच लागेल अर्जुन. ते सत्य फक्त आणि फक्त मला माहिती आहे. फक्त मला माहिती आहे ते सत्य. कारण तुमच्या आयुष्याची सगळ्यात मोठी मयसभा करणारा मयासूर मीच आहे तो. अर्जुन नागराजला उत्तर देतो, तुला कितीही सत्य लपवायचंय ना तर लपव नागराज. ते सत्य मी शोधून काढणारच. सायली नागराजला उत्तर देते, ते सत्य शोधण्यासाठी आम्हाला तुझी गरज लागेल नागराज. असं तुला वाटत असेल ना तर तो तुझा खूप मोठा गैरसमज आहे. आता रविराज चिडतात बरं का, मोठ्याने ओरडतात, नागराज असं म्हणून त्याच्या समोर येतात आणि म्हणतात, जाळ्यात अडकलेल्या माशासारखा तडफडतोयस तू नागराज. आता कशाचाच उपयोग नाहीये रे. तू आता आयुष्यभर जेलात खितपत पडणार आहेस नागराज. तुला माझा पैसा हवा होता ना रे. पैसा हवा होता ना तुला माझा. तो तर तुला मिळणारच नाहीये नागराज. पण एवढा करंटा निघालास ना तू की तुला माझा प्रेम आणि आशीर्वाद सुद्धा मिळणार नाहीये. तुला माझा सख्खा भाऊ म्हणून घ्यायची सुद्धा मला लाज वाटते नागराज. जा माझ्या डोळ्यासमोरून निघून जा. इन्स्पेक्टर घेऊन जा या नीच माणसाला. असं म्हणून रविराज त्या नागराजला तिथून घेऊन जायला सांगतात. नागराजला पोलीस घेऊन जात असतात बरं का प्रेक्षकांनो. तरी पण नागराज थोडंसं पुढे जातो आणि पुन्हा या सगळ्यांकडे बघून त्यांना बोट दाखवतो. जणू काही तो त्यांना धमकी देऊन हूल देतोय की बघा आता तुमचं कसं वाईट होतं ते. बापरे प्रेक्षकांनो, मालिकेची स्टोरी पुढे काय असेल ना यात जबरदस्त इंटरेस्ट वाटतोय. म्हणजे खूपच छान दाखवत आहेत ते. म्हणजे स्टेप बाय स्टेप त्यांनी हे सत्य पुढे आणलंच. आता ही प्रिया खोटी तन्वी आहे ना, हे सत्य पुढे यायला काहीच वेळ लागणार नाहीये. हा सीन त्यांनी खूप गाजवलाय प्रेक्षकांनो. ऑनेस्टली हॅट्स ऑफ टू ऑल कलाकार. कसला मस्त दाखवलाय हा सीन. नागराजने पण अतिशय उत्तम काम केलेलं आहे प्रेक्षकांनो. पहिल्यापासूनच या सगळ्या खेळाचा मास्टर माइंड नागराजच आहे आणि नागराजच होता आणि त्याला फायनली अर्जुनने पकडून दिलाय. मस्त काम केलंय अर्जुनने. खरंच मजा आली आहे. आज प्रिया नागराजला जेलमध्ये भेटायला पण जाते बरं का. खूप इंटरेस्टिंग असे एपिसोड दाखवलेत. आणि आता पुढच्या प्रोमोत त्यांनी असंही दाखवलंय की अर्जुन आणि सायली दोघेही आता महिपतला भेटायला जेलमध्ये जाणार आहे. त्यामुळे अर्जुनला आता टेन्शन आलंय. आता हा सीन तर त्यांनी बराच वेळ दाखवला की आता हा नागराज खूप वेळ अर्जुन आणि सायली आणि त्यांच्या फॅमिलीला बघून असं बोट दाखवतो, हूल देतो, धमकी देतो आणि मग त्याला पोलीस घेऊन जातात. आता प्रतापराव म्हणतात, घरी सगळ्यांना कळायला हवं की ना काय निकाल लागलाय ते. सायली म्हणते, बाबा मी कळवते घरी फोन करून. असं म्हणून सायलीने पूर्णाजींना कॉल लावलाय. पूर्णाजी फोन रिसीव्ह करतात. सायली म्हणते, पूर्णाजी आनंदाची बातमी आहे. नागराजवरचे आरोप सिद्ध झाले आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. पूर्णाजी म्हणतात, हो का, बरं झालं बाई. या जन्मातली पापं याच जन्मात फेडावी लागली त्याला. पूर्णाजीचा आवाज जरा बारीक होता त्यामुळे सायली म्हणते, पूर्णाजी घरी सगळं ठीक आहे ना? पूर्णाजी म्हणतात, अगं हो, घरी तुम्ही केव्हा येतायत? सायली म्हणते, हे काय, निघालोच आम्ही पूर्णाजी, पण तुम्ही उदास का वाटताय? पूर्णाजी म्हणतात, काही नाही ग, ते जरा नागराजला शिक्षा झाली अचानकच ऐकलं ना, मग धक्का बसला थोडा. हरकत नाही, तुम्ही या लवकर, बोलू आपण घरी आल्यावर. ठीक आहे. असं म्हणून त्या फोन ठेवतात. पण सायली विचार करते, काही झालं असेल का? पूर्णाजीचा आवाज असा काय येत होता? घरी काही घडलं असेल का? मग रविराज आवाज देतात सायलीला, सायली चल घरी निघायचंय. आता हे सगळे घरी जातात बरं का प्रेक्षकांनो. मस्त त्यांनी सगळे कोर्टाचे सीन वगैरे छान डिटेलमध्ये चर्चा केली आहे त्यावर.
इकडे नागराजला जेलमध्ये नेण्यात आलंय आणि नागराजचे सगळे कपडे वगैरे घेऊन टाकलेत आणि आता त्याला ते जेलाचा वेश दिलाय बरं का. नागराजला मात्र आता सगळं आठवतंय आणि महिपतने ऐन वेळेला का साक्ष फिरवली हा प्रश्न नागराजला पडलाय. म्हणजे नागराजला असं वाटतंय की अगदी प्रॉपर त्याने महिपतचं तोंड बंद केलं होतं, पण ऐन वेळेला महिपत असं का बोलला तो त्या विचारात होता बरं का. आणि तो कॉन्स्टेबल त्याला म्हणत असतो, अहो ते कपडे द्या ओ. पण नागराजची तेव्हा तंद्री लागलेली असते, पण देतो तो त्याचे कपडे. नागराज आता विचार करायला लागतो हे सगळं काय होऊन बसलंय, कारण त्याला आजन्म कारावासाची शिक्षा झाली आहे ना. कॉन्स्टेबल म्हणत असतात, सही करा इथे, सही करा. आता ते सगळं त्याची काय प्रक्रिया आहे ना जेलमध्ये भरती करण्याची, ती सगळी प्रक्रिया ती दाखवली आहे, पण नागराजचं त्यामध्ये लक्ष नाहीये आणि तो प्रचंड बदला मूडमध्ये आहे. तो मनातल्या मनात विचार करत होता हे सगळं असं कसं घडलं असेल. महिपतचं तोंड तर मी बंद केलं होतं, साक्षीच्या जीवाच्या भीतीने सुद्धा तो गप्प बसला नाही. महिपत कोर्टामध्ये माझ्या विरुद्ध बोललाच कसं काय. आता प्रिया तिथे येते बरं का, पण नागराजला त्या वेशामध्ये बघून तिला प्रचंड हसू येत असतं, पण ती तिचं हसू जरा दाबते आणि नागराजला आवाज देते, नागराज काका. नागराज तिच्याशी बोलतो आणि तिला धमकी देतो बरं का. प्रियाला आता इतकं टेन्शन आलंय ना, मजा आली आहे बरं का प्रेक्षकांना आजच्या एपिसोडमध्ये. पण आता प्रिया म्हणते, नागराज काका, ओ नागराज काका, काय अवस्था झाली हो तुमची, काय होऊन बसलं हे सगळं. तो महिपत अचानक बोलतो काय, त्या अर्जुनच्या हातात कॉल रेकॉर्डिंग लागते काय, अरे बाप रे, काय हे सगळं. नागराज काका तुमचं नशीबच वाईट आहे हो. अहो तुम्हाला शिक्षा होणार हे असं आधीच ठरलं होतं का, सगळे पत्ते म्हणूनच अर्जुनच्या हाती लागले असतील का. नागराज म्हणतो प्रियाला, सगळे नाटकं कळतायत तुझे प्रिया मला, तो मैपत माझ्या हाताने मरणारच आहे. पण प्रिया तू पण काही वाचणार नाहीयेस. तू तन्वी सुभेदार म्हणून ज्या घरात मालकीन बनून जाण्याचे स्वप्न बघतेस ना, त्या घरातले तुला लाता मारून बाहेर काढतील. प्रिया म्हणते, माझ्यावर कशाला चिडताय, मी काय केलंय. नागराज म्हणतो, माझ्यासमोर नाटकं करतेस काय प्रिया, माझ्यासमोर तू साधी बोळी असल्याचे नाटकं करतेस. मला सांग, मैपतचा फोन अर्जुन सुभेदारकडे आलाच कसं काय. प्रियाला पण आता याचं उत्तर माहिती नाहीये. तिला माहितीये की हे सगळं चोरून केलेलं आहे सायली अर्जुनने तिच्या नकळत, पण ती हे नागराजला सांगत नाही. ती म्हणते, मला काय माहिती, मला माहित नाही. तुम्हीच म्हणाला होतात ना तुम्हाला मैपतचा फोन सापडत नव्हता, तुम्हीच तुमच्या घरी कुठे ठेवला असेल तो फोन, सुमनच्या हाती लागला असेल. नागराज म्हणतो, मूर्ख समजतेस का प्रिया, मला मूर्ख समजतेस. प्रिया तुझी मस्ती संपली आता, लक्षात ठेव. माझ्याशी डबल गेम खेळू नकोस, तुझा गेम तुझ्यावर उलटेल मी. नागराज म्हणतात मला, प्रिया तुला काय वाटलं प्रिया, महिपत आणि मी जेलमध्ये खडे फोडतोय आणि तू बाहेर ऐश करशील. प्रिया म्हणते, अहो पण नागराज काका, मी बाहेर असणं तुमच्या फायद्याचं आहे ना, माझं सत्य सांगून तुम्हाला काय फायदा आहे. नागराज म्हणतो, प्रिया आज न उद्या अर्जुन सायली तुझं सत्य विचारायला माझ्याकडे येतीलच, तेव्हा मी त्यांना तुझं सत्य सांगून मोकळा होणार आहे. पण लक्षात ठेव प्रिया, त्यानंतर तू पण तुरुंगातच सडणार आहेस. प्रिया घाबरते आणि म्हणते, अहो असं काय करता काका, अहो मी तुम्हाला वरच्या कोर्टात अपील करायला मदत करेल ना, माझ्याशिवाय तुम्ही काय करणार आहात. तेवढ्यात ते इन्स्पेक्टर येतात आणि म्हणतात, चला किल्लेदार निघायचंय तुम्हाला. नागराजला घेऊन जातात ते, पण आता प्रिया सॉलिड घाबरली आहे मनात. नागराज गेल्यावर प्रिया मनातल्या मनात विचार करते, मी किती खुश होते. या नागराजचा, महिपतचा आणि साक्षीचा परस्पर काटा निघाला, पण आता हा नागराज माझाच काटा काढायला चाललाय. काय करू मी आता, हा काटा बहुतेक मलाच टोचणार आहे. प्रिया असा विचार करते आणि आता तिथून ती निघाली आहे घरी यायला. पण आता ती एवढी नाटकं करणार आहे ना प्रेक्षकांना चांगलं होण्याची, पण तिची ही नाटकं किती दिवस चालणार आहे हे तिचं तिलाच माहिती. आज तर तिने भलताच ड्रामा रंगवलाय, डोक्यावरून पदर काय घेते, काय काय करते. पण रविराजांनी मात्र तिला चांगलंच लाथाडलंय, हे पुढच्या प्रोमोत दाखवलंय त्यांनी. इकडे सुभेदारांच्या घरी झालेल्या केसवर मस्त चर्चा रंगलेली आहे. चैतन्य म्हणत असतो, तुम्हाला सांगतो किल्लेदार सर, अहो म्हणजे अर्जुनने ते फोटो मागितले तेव्हा माझा मेंदूच बंद पडला, मला कळलंच नाही वेगळ्याच केसेसची फोटो हा का मागतोय. मी त्याला म्हटलं, अरे कुठले फोटो देऊ, अर्जुन म्हणतोय कुठलेही फोटो दे. अरे काय गोंधळ उडाला होता माझा आणि बर्फ झाला होता माझ्या मेंदूचा. मग हा अश्विन म्हणतो, अरे तू कोणते फोटो दाखवले नेमके मग अर्जुनला. अश्विन पण तिथे आणि यांच्या आनंदात सहभागी झालाय. चैतन्य म्हणतो, अरे दुसऱ्याच केस मधले फोटो दिले त्याच्या हातात आणि त्यामुळे जादूची कांडी पेरली यार. तो मैपत अगदी पोपटासारखा बोलायला लागला. म्हणजे इतके दिवस मैपत गप्प होता, पण अर्जुनने सगळ्याची भरपाई करून टाकली आहे. पूर्णाजी आता महत्वाचा प्रश्न विचारतात, काय रे अर्जुन, तुझ्या हातातले ते फोटो पाहून मैपत का घाबरला.
म्हणजे ते कसले फोटो आहे असं वाटत होतं त्या महिपतला. अर्जुनला आता टेन्शन आलंय, हे सांगावं तर कसं सांगावं, कारण ते सायलीपासून त्यांनी लपवलंय ना. अर्जुन काहीतरी सांगून टाकतो की अगं पूर्णाजी, त्याला असं वाटलं की ते त्याच्या कुठल्या तरी क्राईमचे फोटो आहेत, म्हणजे जुन्या कुठल्या तरी गुन्ह्याचे फोटो आहेत आणि ते मी दाखवतोय कोर्टात, असं काहीतरी वाटलं असावं त्याला. अर्जुनने आता वेळ मारून दिली आहे खरी, पण त्याला तोपेच्या तोंडीत जायचंय. रविराज म्हणतात, पण ज्युनियर, तू आधीच ती रेकॉर्डिंग ऐकवण्याची रिस्क नाही घेतली ना, ते बरं झालं बघ. नाही म्हणजे आपण जेव्हा नागराजचा व्हिडिओ दाखवला तेव्हा कोर्टाने विचारलं होतं ना की तो ऑथेंटिक पुरावा आहे की नाही. ते ऑथेंटिकेशन पुरावा आपण दिला होता, पण तरीही कोर्टाने प्रश्न उपस्थित केलाच होता की तो पुरावा ऑथेंटिक आहे की नाही आणि कशावरून ती रेकॉर्डिंग आहे की नाही ऑथेंटिक हे विचारलं नसतं कोर्टाने. बरं झालं ते. प्रतापराव म्हणतात, मला काय वाटतं, मैपतची कबुली म्हणजे खरा टर्निंग पॉइंट ठरली आहे. त्या भालेराव वकिलाला रेकॉर्डिंगवर ऑब्जेक्शन घेताच आलं नाही. रविराज म्हणतात, बेटा, कुठल्याही गुरुला आपल्या शिष्याची अशी प्रगती पाहणं नेहमीच अभिमानास्पद वाटतं. अर्जुन, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. अर्जुन म्हणतो, थँक्यू सो मच सिनियर, तुझ्याकडनं कॉम्प्लिमेंट मिळते ही मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. अर्जुनला आता रविराज म्हणतात, अर्जुन बेटा, आज मी तुला फक्त कॉम्प्लिमेंट नाही देणार, आणखीन काहीतरी देणार आहे. अर्जुन म्हणतो, काय रे सिनियर. कल्पनाताई म्हणतात, अरे वा, अर्जुनसाठी तुम्ही गिफ्ट वगैरे आणलंय की काय. आता रविराजांनी त्यांच्याकडे असलेला पेन अर्जुनला दिलाय. आता हा समथिंग काइंड म्हणजे हा जो सीन आहे ना, हा आपण एका मूवीमध्ये बघितलाय, अर्थातच तुमच्या लक्षात येईलच. रविराज म्हणतात, हे घे अर्जुन, हा पेन ना मला माझ्या गुरुने दिला होता बघ. त्या काळातले सर्वोत्तम वकील होते ते. त्यांनी माझं हेअरिंग ऐकलं आणि ते माझ्यावर एवढे खुश झाले की त्यांनी मला हे पेन तेव्हा बक्षीस दिलं होतं अर्जुन. मला ते म्हणाले होते, जेव्हा तुला तुझ्यापेक्षाही हुशार कोणी वकील भेटेल तेव्हा हा पेन त्याला दे. आज हा पेन मी तुला देतोय अर्जुन. जे त्यांनी केलं तेच मी आज करतोय. हरकत नाही प्रेक्षकांनो, कुठल्याही मूवीचा सीन का असेना, पण अर्जुनने खरंच हे सार्थक केलंय. अर्जुन सुभेदारच कोर्टाच्या सीन मध्ये सूट होतो प्रेक्षकांनो. बऱ्याच मालिकेत ते असे कॉपी करतात कोर्ट सीन वगैरे, पण मला ठरलं तर मग या मालिकेमध्येच कोर्ट सीन बघायची सवय आहे आणि मला प्रचंड भावतात या सिरियल मधले सगळे कोर्ट सीन. आणि त्यात अर्जुनचा हा युक्तिवाद, खरंच अर्जुन एक हुशार वकील शोभतो. सगळेजण अर्जुनसाठी टाळ्या वाजवतात. अर्जुन मात्र भारावून गेलाय. त्याच्या गुरुने त्याला एवढं मोठं बक्षीस दिलंय आणि ही भावना फक्त अर्जुन आणि सिनियरलाच कळण्यासारखी आहे. सगळेजण या दोघांसाठी टाळ्या वाजवतात, सगळे खुश असतात. रविराज म्हणतात, प्रतिमा, आता सायलीला पण प्रतिमात्याने गिफ्ट दिलाय. रविराज सायलीचा हात धरतात आणि म्हणतात, नागराजला तुरुंगात पाठवण्यासाठी सायली तू सुद्धा खूप धडपड केलीस ग. ती धडपड खरं तर माझ्या मुलीने करायला हवी होती, कारण नागराजने सगळ्यात जास्त नुकसान तिचं केलंय, पण तिला कशानेच. पण सायली, तू मात्र आमच्या भावना समजून खरा गुन्हेगार पकडून दिलायस. तुझ्यासारखी मुलगी सगळ्यांना असायला हवी, असं प्रतिमात्या आता सायलीला म्हणतात. रविराज पुन्हा भावूक झालेले असतात. प्रतिमात्या म्हणतात, तन्वीमध्ये थोडे जरी तुझे गुण असते ना सायली, तर खूप बरं झालं असतं. रविराज म्हणतात, सायली बाळा, आज तू जी काही धडपड केली ना, ती धडपड फक्त एक मुलगीच आपल्या आई वडिलांसाठी करू शकते. आमची नाळ खऱ्या अर्थानं तुझ्याशी जोडली गेली आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं ग सायली. सायली पण या क्षणाला आता भावूक झालेली असते. खऱ्या अर्थाने यांची नाळ सायलीशीच जोडली गेली आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण यांच्या समोर हे सत्य येणं अजून बाकी आहे. आता हे सत्य आलंच पाहिजे प्रेक्षकांना समोर. प्रतिमात्या आता सायलीला म्हणतात, सायली बेटा, तुलाही असं वाटतं ना की तू आमचीच मुलगी आहेस. सायली आता रडायला लागते आणि पटकन प्रतिमात्याला मिठी मारते. तिथे असलेले सगळेच जण भावूक झाले. सायली, प्रतिमात्या आणि रविराज आता तिघेही असे एकमेकांच्या जवळ आहेत आणि घट्ट एकमेकांना मिठी मारताना दाखवलेत त्यांनी. छान वाटला हा सीन बघायला. तुम्हालाही आवडला ना? मग लाईक करायला विसरू नका. अर्जुनला पण हे दृश्य बघून खूप छान वाटतंय. सगळेच जण तिथे भावूक झालेले दाखवलेत त्यांनी, पण अश्विनला मात्र वाईट वाटतंय बरं का. म्हणजे जो त्याच्या बायकोचा अधिकार आहे तो सायली हिरावून घेते, असं काही विशेष त्यांनी दाखवलं नाहीये, पण असं मला फील झालं थोडंसं. फार काही रिॲक्शन दिली नाहीये अश्विनने. तर इकडे अस्मिता गर्भसंस्काराचं पुस्तक वाचत असते, पुढच्या सीन मध्ये दाखवलंय त्यांनी. आणि हा सचिन मनात विचार करत असतो, सॅमशी अजूनही माझा कॉन्टॅक्ट होत नाहीये. मला आता सॅमचं टेन्शन यायला लागलंय. अस्मिताला धक्का मारणारी ती सॅमच असेल का? हो, पण हे सगळं करून ती पळून गेली असेल का? हे सगळं प्रकरण माझ्यावर तर शेकणार नाही ना? असे बरेच विचार तो सचिन मनातल्या मनात करत असतो आणि त्या साक्षीला मेसेज करायचे प्रयत्न करत असतो. आता तो त्याच्या विचारात असतो आणि अस्मिता त्याला म्हणत असते, ए सचिन,
अरे हे गर्भसंस्काराचं पुस्तक मला पूर्णाजीने दिलंय बरं. तुला माहितीये यात काय लिहिलंय? अरे यात लिहिलंय की बाळाच्या बाबाने आईच्या पोटावर हात ठेवून बोलायचं असतं बाळाशी, म्हणजे बाळ बाबांचा आवाज ओळखायला लागतं. अस्मिता बिचारी तिच्या तिच्या वेगळ्या विश्वात आहे, पण हा माणूस काहीतरी वेगळ्याच विश्वात आहे. अस्मिता म्हणत असते, सचिन ऐक ना रे, आपण बोलूयात का असं बाळाशी? सचिन म्हणतो, हो 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 हो, पण त्याचं काही लक्ष नसतं अस्मिताकडे. अस्मिता आता पोटातल्या बाळाशी संवाद साधत म्हणते, ऐकलंस का बाळा, आपले बाबा आता आपल्याला सोडून कुठे जाणार नाहीये. हो ना रे सचिन. पण अस्मिताच्या उत्तरावर हा काहीच सॉरी अस्मिताच्या या प्रश्नावर तो उत्तरच देत नाही. ती पुन्हा आवाज देते, ए सचिन, अरे मी तुला विचारते, हो की नाही? मग सचिन आपलं काहीतरी टाकणं टाकल्यासारखं, अगं हो हो हो, ऑफकोर्स ऑफकोर्स, असं तिला बोलत असतो. मग अस्मिता म्हणते, चल बाळा आपण बाबांशी गप्पा मारूयात. इकडे हा सचिन साक्षीला मेसेज करत असतो, सॅम तू जर माझ्या कॉलला रिप्लाय दिला नाही, माझ्या मेसेजला रिप्लाय दिला नाहीस ना, तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल. अरे हा सगळ्यांना कॉमन धमकी देतो का? याने अस्मिताला पण अशीच धमकी दिली होती. आता साक्षीला या मेसेजमुळे काही फरक पडेल का? साक्षी सचिनच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल का? हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये कळेलच. अस्मिता आता सचिनच्या जवळ येते बरं का आणि म्हणते, सचिन अरे बाळाशी गप्पा मारतोयस ना? सचिन म्हणतो, कसल्या गप्पा? अस्मिता म्हणते, अरे आत्ताच तुला काहीतरी सांगत होते ना मी, आपण बाळाशी बोलायचं म्हणून. सचिन म्हणतो, हो हो अगं हो, येस येस, पण एक 5च मिनिटात आलो मी, 5 मिनिटं. असं म्हणून सचिन तिथून निघून जातो. अस्मिताला ते खटकतं, पण ती विचार करते, जाऊ द्या, हरकत नाहीये. बाळा बाबा थोड्या वेळाने बोलतील हा आपल्याशी. आणि मनात बिचारी विचार करते की गेल्या काही दिवसात अशा काही गोष्टी घडल्या, त्यामुळे सचिनला टेन्शन येऊच शकतं. असं म्हणून आता ती पुन्हा बाळाशी गप्पा मारत बसली आहे. इकडे आता हा पुन्हा सुभेदारांचा सीन दाखवलाय. प्रतिमा त्या म्हणतात, सायली तुझ्यासाठी पण मी काहीतरी छान गिफ्ट आणलंय बघ, हे घे. आता काहीतरी गळ्यातलं आणलंय प्रतिमा आत्याने, आय थिंक सो ते सोन्याचं असावं, काहीतरी आहे बाबा, ते काही दिसलं नाहीये, पण सायलीने ते उघडून पाहिलं आणि तिला ते भलतंच आवडलंय. अर्जुनला पण आवडलंय. सायली खुश होऊन म्हणते, किती छान आहे हे, थँक्यू प्रतिमा आत्या, खूप छान आहे हे. आता सायली ते गिफ्ट देवाजवळ ठेवायला जाते बरं का. आता या पूर्णाजी म्हणतात, संकट माणसाची परीक्षा बघत असतात, पण त्याच वेळी आपल्या परक्याची जाणीव पण करून देत असतात. आधीच घट्ट असलेली ही नाती आणखीन घट्ट होत जातात. पूर्णाजीचं हे वाक्य खरंच लाख मोलाचं आहे. आता सायली ते देवाजवळ ठेवते, कुंकू लावते त्या गिफ्टला, व ते काहीतरी सोन्याचीच वस्तू असावी, ती काही दाखवली नाही बरं का त्यांनी. आता रविराज म्हणत असतात, प्रतिमा त्याला, चल आता निघूयात प्रतिमा. पूर्णाजी म्हणतात, कुठे निघालात? सुमन म्हणते, पूर्णाई खूप दिवसापासून आम्ही इथेच आहोत ना, आम्ही निघतो घरी जायला. प्रतिमा आत्या पण म्हणतात, हो पूर्णाई खूप दिवस झाले आम्ही इथेच आहोत, आता जातो आमच्या घरी. पण पूर्णाजी म्हणतात, नाही नाही, आता होळी आली आहे जवळ, होळी झाल्याशिवाय काही जायचं नाही. रविराज म्हणतात, आम्ही येऊ ना पूर्णाई होळीला पुन्हा. पण प्रतापराव म्हणतात, नाही म्हणजे नाही बाबा, पूर्णाईने ऑर्डर दिली की नाही, पूर्णाईची ऑर्डर म्हणजे सुप्रीम कोर्टाची ऑर्डर, होळीपर्यंत तुम्ही निघायचं नाही म्हणजे नाही. चला तर आता यांचा मुक्काम वाढलाय. कल्पनाताई म्हणतात, नाही अहो, तुम्ही आत्ता घरी गेलात ना तर तुम्हाला नागराज भाऊजींचा त्रास होईलच, त्यापेक्षा आणखीन काही दिवस इथे राहा ना. बिचारी सुमन ती म्हणते, आठवण तर काय येतच राहणार. वाईट एका गोष्टीचं वाटतंय की हे एवढ्या वर्षापासून आम्हाला फसवत आले आणि आम्हाला कळलंच नाही. रविराज म्हणतात, अगं सुमन तू का वाईट वाटून घेतेस? अगं इथे माझ्याच डोळ्यावर पट्टी बांधली होती ग, आपलं प्रेम होतं ना नागराजवर, अगं म्हणून त्याने गैरफायदा घेतला ग या गोष्टीचा. आता सायली म्हणते, आपण या वर्षी या सगळ्या वाईट आठवणीचं होळी दहन करूयात, मग तर राहाल ना तुम्ही इथे. आता रविराजांना यांचा आग्रह मान्य करावाच लागतो. ते म्हणतात, ठीक आहे तर मग. सायली पूर्णाजी सगळेच खुश झालेत. रविराज म्हणतात, बरं चला बसा मग काय. अर्जुन म्हणतो, ए बायको पटकन कॉफी करा आता सेलिब्रेट करायला. आता चैतन्य म्हणतो, वहिनी मला मारामारी चालेल. सायली म्हणते, बरं बरं, तुम्हाला जे हवं ते मिळेल, आणते हं. आता तेवढ्यात सचिन आणि अस्मिता बाहेर आलेत बरं का. अस्मिता खुश होऊन म्हणते, अर्जुन कॉंग्रॅच्युलेशन. पण अर्जुन संतापतो त्या सचिनला पाहून आणि प्रतापराव तर भयंकर संतापतात. आता अस्मिताला बिचारीला हे अपेक्षित नव्हतं बरं का. अस्मिता म्हणते, अर्जुन अभिनंदन तुझं, मला माहित होतं ही केस तूच जिंकणार. आता मात्र अर्जुन चिडतो बरं का आणि प्रतापराव आधी ओरडतात, हा माणूस इथे काय करतोय? हा माणूस आलाच कस काय घरामध्ये? अर्जुन म्हणतो, काय रे, तुला डॅडने घराच्या बाहेर काढलं होतं ना सचिन, तू आतमध्ये आलाच कसं काय? आता अश्विन ओरडून म्हणतो, तुला कळत नाहीये का रे सचिन, आम्हाला कोणाला तू घरात नकोयस?
चल निघ, निघ इथून. अर्जुन पण ओरडतो त्याच्यावर, निघ. अस्मिता म्हणते, अश्विन, अर्जुन, काय चाललंय तुम्हा दोघांचं? तुम्ही माझे भाऊ असलात ना तरी पण तुम्ही माझ्या नवऱ्याचा अपमान करू शकत नाही आणि मी तो सहन करणार नाहीये. तुमचा आवाज जर वाढला ना परत तर खबरदार हं. आता अर्जुनला नवलच वाटतंय अस्मिताच्या रिॲक्शनचं आणि सायलीला सुद्धा. प्रतापराव म्हणतात, अगं ए अस्मिता, तू याला इथे याची परवानगी का दिलीस? अस्मिता म्हणते, डॅड, माझे निर्णय घ्यायला मी मोकळी आहे आणि मी तशी मोठी पण झाले ना, तरी पण तुम्हाला सांगते, मागचं सगळं विसरून मी आता नव्याने सुरुवात करायची ठरवली आहे. तुम्हीच म्हणाला होता डॅड की मी माझे निर्णय घेऊ शकते आणि तसंही मला माझं लग्न मोडायचं नाहीये. सचिनला होतोय पश्चाताप आणि हे माझ्यासाठी पुरेसं आहे. मी सचिनला आयुष्यभर त्याची बायको म्हणून साथ देणार आहे. रविराज म्हणतात, अस्मिता, तू पूर्ण विचार केलायस ना? अस्मिता उत्तर देते, हो. प्रतापराव म्हणतात, अगं अस्मिता, तू तर घटस्फोटाच्या विचारापर्यंत पोहोचली होतीस ना? अस्मिता म्हणते, डॅड, तुम्ही मला म्हणाला होतात ना की मी कुठलाही निर्णय घेतला तर तुम्ही त्या मागे खंबीरपणे उभे राहाल. मग आता तेच करा ना, प्लीज माझ्या मागे उभं राहा. आता सचिन म्हणतो, ए अस्मी, अगं ए, तू मला प्रॉमिस केलं होतं ना की तू चिडचिड करणार नाहीस अजिबात. अगं चिडू नकोस, याच्यामुळे आपल्या बाळावर परिणाम होईल ना. शांत हो बरं. ही सगळी आपली माणसं आहेत, त्यांचा माझ्यावरचा राग मी समजू शकतो अस्मी, पण तू चिडचिड नको करूस, तुला त्रास होईल असं नको वागूस. आणि ऐक, मोठ्याने जरी चिडचिड केली ना आपल्यावर तर त्याचं एवढं वाईट नाही वाटून घ्यायचं अस्मी, रिलॅक्स. अर्जुनचा संताप होतोय बरं का प्रेक्षकांनो. अर्जुनला अजिबात पटत नाहीये हा सचिन त्याच्या डोळ्यासमोर आहे. त्यातनं अर्जुनला जर कळलं की हा साक्षीशी लपडं करून बसलाय तर काय होईल त्याचं, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बाप रे, ट्विस्ट मात्र लई भारी आहे बरं का हा प्रेक्षकांनो. असो, अस्मिता म्हणते, चल सचिन, आपण वॉकला निघालो होतो ना, जाऊयात वॉकवर. सचिन आणि अस्मिता तिथून निघून जातात. पण आता अर्जुनला हे सहन होत नाहीये. आता प्रियाचं सीन घेतलाय मध्येच त्यांनी. प्रिया गाडीमध्ये आहे, घरी यायला निघाली आहे, पण मनातल्या मनात विचार करते, या नागोबाला जन्मटेप झाल्यावर मला वाटलं होतं तो शांत होईल, पण नाही, तो अजून फणा काढायला लागलाय. मला आता त्याला शांत करायलाच हवंय, पण काय करू? नागोबा, मैपत, साक्षी तिघे एकत्र येऊन माझे तुकडे तुकडे करतील, पण काय करायला हवं? म्हणजे नागोबाला खरंच मदत करून चालणार नाही, म्हणजे काहीतरी नाटक करायला हवं. म्हणजे अशी जोरदार ऍक्टिंग करेल ना की त्याला असं वाटलं पाहिजे की मी त्याला खरंच जेलमधून सोडवणार आहे. आता सुभेदारांच्या घरी पण मला ही ऍक्टिंग चालूच ठेवावी लागणार आहे. सुभेदारकडे गेल्यावर नागोबाला शिव्या द्यायच्या आणि नागोबाकडे गेल्यावर सुभेदारला. मस्त जमेल मला हे. प्रिया आता डोक्यावरून पदर घेते, थोडं कुंकू मोठं लावते, लिपस्टिकने तिची टिकली थोडी मोठी करते बरं का. आणि अश्विनला व्हिडिओ कॉल लावते. काही अश्विन बिचारा कशालाही बोलतो. अश्विनला फोन लावते ती व्हिडिओ कॉल. अश्विन म्हणतो, अगं ए तन्वी, तू कुठे? अगं हे काय? अगं कुंकू लावलंयस, डोक्यावरून पदर घेतलाय, हा सगळा काय प्रकार आहे तन्वी? तन्वी म्हणजे प्रिया म्हणते, अरे अश्विन, मी मंदिरात गेले होते रे. अश्विन म्हणतो, अगं मंदिरात कुठे, तू कोर्टात गेली होतीस ना, मग तू सगळ्यांच्या सोबत घरी का नाही आलीस? प्रिया म्हणते, अरे अश्विन, मी देवी आईकडे नवस बोलले होते रे. आज जर का आपल्याला न्याय मिळाला ना तर मी 50 प्रदक्षिणा घालेल आणि जळती वात हातावर ठेवून आरती करेल. अरे तो नवस फेडायला मी मंदिरात गेले होते. अश्विन म्हणतो, ए तन्वी, ए राजा, तू ओके आहेस ना? नाही म्हणजे तू डोक्यावर वगैरे पडली आहेस का? नाही काही ताप बीप आलाय का तुला? प्रिया म्हणते, अरे अश्विन, असं का बोलतोयस रे? अरे मला मान्य आहे माझा स्वभाव थोडा चिडचिडा आहे, पण अरे मी पण माणूसच आहे ना. अरे ज्या माणसामुळे माझ्या आई वडिलांशी माझी ताटातूट झाली त्या माणसाला शिक्षा मिळाल्यावर मला आनंद होणार नाही का? अरे अश्विन, मी देवाचे आभार मानायला गेले होते रे, असं नको बोलू ना रे मला, किती टोमणे मारतोयस? अश्विन म्हणतो, बरं बरं, सॉरी. प्रिया म्हणते, मला ना त्या नागराज काकाचं तोंड पण बघायचं नाहीये यापुढे. किती दुष्ट माणूस निघाला तो नागराज. अश्विन म्हणतो, जाऊ दे तन्वी, तू शांत हो, हे सगळं तुझ्यासाठी किती सेन्सिटिव्ह आहे हे मी समजू शकतो, पण तू ये घरी लवकर, बोलूयात आपण घरी आल्यावर. प्रिया लगली रडते काय, डोळे बिळे पुसते काय, आणि आता फोन ठेवल्यावर डोक्यावरचा पदर बाजूला सारते. आणि मनात विचार करते, हा अश्विन जन्मापासूनच मूर्ख आहे का मी त्याला मूर्ख बनवण्यात एक्सपर्ट झाले? प्रिया हसते आणि विचार करते, आता फक्त अश्विन नाही, घरातले सगळेच मला फसायला हवेत. चला प्रिया, घरी जा आणि आता घरी जाऊन त्या बिंडोक सुभेदारांना इम्प्रेस करावं लागेल.
आणि आता नागोबासोबत पुन्हा काय ड्रामा करायचा हा नंतर विचार करावा लागेल. सुभेदाराच्या नाटकाचा पहिला अंक काय असेल बरं? पण हिची नाटकं अजून तरी काही चालली नाहीयेत बरं का प्रेक्षकांनो. इकडे आता शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. अर्जुन संतापलेला असतो, सचिनला घरात घेतलं त्यामुळे. अर्जुन म्हणत असतो, हा काय प्रकार आहे सगळा मम्मा? हा माणूस आपल्या घरात आलाच कसं काय? काय आहे हे सगळं? कल्पनाताई म्हणतात, अरे तुम्ही कोर्टात गेला होतात ना तेव्हा तो इथे आला. मग अर्जुन चिडतो आणि म्हणतो, तुम्ही मला सांगितलं का नाही तेव्हा? कल्पनाताई म्हणतात, अरे बाबा अस्मिताने ठरवलंय की तो इथेच राहील आता. अर्जुन म्हणतो, व्हॉट? प्रतापराव म्हणतात, अगं हे पूर्णाई तू अस्मिताला समजवलं का नाही? पूर्णाजी म्हणतात, अरे प्रताप तुला खरंच वाटतंय का अस्मिता हे समजून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. आता यातून वादावादीच होणार आहे. अरे ह्यातून काही निष्पन्न होणार नाही प्रताप, सगळ्यांना कळतंय. अर्जुन म्हणतो, पूर्णाई पण आपण काय मूर्खपणा करायचा का? रविराज म्हणतात, बाबा तू आरडाओरडा करून काय होणार आहे अर्जुन? अर्जुन म्हणतो, अरे पण तो माणूस इथे का राहतोय? त्याला आता आपण एक्सेप्ट करायचंय का? अर्जुन म्हणतो, मम्मा तू आम्हाला सांगितलं का नाही तेव्हाच की हा सचिन घरी आलाय? पूर्णाजी म्हणतात, अरे बाबा अर्जुन त्याने काय साध्य होणार होतं? तुम्ही कोर्टात होता, तुमची मनस्थिती होती का तिथे हे सगळं ऐकून घेण्याची? प्रतापराव म्हणतात, पण आपण आता काहीच करायचं नाही का पूर्णाई? आता पूर्णाजी म्हणतात, अरे प्रताप आपण नवरा बायकोच्या नात्यात तेव्हाच बोलू शकतो जेव्हा बायकोला माहितीये काय चूक आहे आणि काय बरोबर आहे. इथे अस्मिताच त्याच्या बाजूने. आपण काय करणार? आपलेच दात आणि आपलेच ओठ. आपण आता गप्पच बसायचं प्रताप. अर्जुन म्हणतो, हा सचिन थोडे दिवस नीट वागेल आणि मग तसंच होणार आहे पूर्णाजी. पूर्णाजी म्हणतात, हो रे बाबा अर्जुन आम्हाला कळतंय, पण आपल्याला अस्मिताच्या या अवस्थेत तिच्या मनाविरुद्ध जाता येणार नाहीये. अर्जुन म्हणतो, ठीक आहे तुम्ही अस्मिताईच्या आत्ताच्या अवस्थेचा विचार करा, पण मी तिच्या फ्युचरचा विचार करतो. आता मी त्या सचिनला घराच्या बाहेर काढतोच. पूर्णाजी म्हणतात, थांब अर्जुन, कुठल्याही नात्यात सल्ला देणं आणि नात्यामध्ये ढवळाढवळ करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत अर्जुन. तू आता सध्या शांत राहा. अस्मितापासून आपण सचिनला जबरदस्ती जर दूर केलं ना आता, तर तिच्या मनात कडवटपणा येईल. बाकी काहीच साध्य होणार नाही रे अर्जुन. आणि म्हणूनच आपण सध्या शांत राहणं गरजेचं आहे. पूर्णाजीचं बरोबर आहे प्रेक्षकांनो. एक तर ती अस्मिता 2 जीवाची आहे आणि उगाचच काही टेन्शन घेतलं तिने तर परिणाम होऊ शकतो ना, त्यामुळे शांत राहणं गरजेचं आहे. इथे त्यांनी आजचा हा एपिसोड संपवलाय, पण उद्याचा भाग लई धमाकेदार आहे बरं का. आजचा तर आहेच आणि होताच. सायली म्हणत असते अर्जुनला, मला एक कळत नाहीये महिपतला तुम्ही जे फोटो दाखवत होतात त्यावर महिपतचा म्हणजे एवढा काय निर्णय बदलला? आता रविराज या प्रियाला ओरडतात, तू माझी मुलगी आहेस ना माझी मुलगी, पण कधी तू वागली का मुलीसारखी? तू मुलीचं स्थान आमच्या मनात कधीच मिळवू शकलेली नाहीयेस. तो मान आता आम्ही आधीच कायमचा सायलीला देऊन टाकलेला आहे. प्रिया सायलीकडे रागाने बघायला लागते. सायली आवरून म्हणते, चला महिपतकडे जायचंय ना तिकडे जेलमध्ये. अर्जुन आता विचारतोय सायलीला, तू पण येणार आहे? पण आता अर्जुनला भीती वाटते, सायली जेलमध्ये आली आणि महिपत डील बद्दल काही बोलला तर काय होईल पुढे प्रेक्षकांनो. इंटरेस्टिंग आहे पुढचा भाग. आणि उद्या रात्री 10 वाजता मी लाईव्ह येणार आहे. आपण सगळ्यांनी मिळून गप्पा मारूयात. नक्की सगळ्यांनी लाईव्ह यायचं. चला तर मंडळी, आता निरोप घेते. उद्या पुन्हा भेटण्यासाठी ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.